सर्वांना जय शिवराय। आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे खूप महत्त्वाचं आहे। बापू महाराज मुंगसापूर भोंदू बंगाली टोळी मुकरदम याची बुद्धी, जसं आपण याच्यात म्हणतो याददाश्त गेली हिंदीमध्ये, आणि जसं एखाद्या फोनची मेमरी डिलीट होते तसं त्याची बुद्धी मेंदू डिलीट झाला आहे, अशी सूत्रांची माहितीनुसार माहिती मिळालेली आहे। कारण की काय झालेलं आहे, ज्या दिवशी बोगस बंगाली डॉक्टर टोळी मुकरदम याच्यावर कन्नड पोलीस स्टेशनमध्ये बोगस डॉक्टरचा गुन्हा दाखल झाला व त्याच्यानंतर त्याची बुद्धी भ्रष्ट होऊन गेली। पहिले तो कॅन्सर, 36 जिल्हे, पेशंट, रुग्ण इतक्यांचा इलाज केला, हजारो रुग्ण आले, वाचा सिद्धी असे अनेक शब्द वापरायचा, अनेक कॅन्सर औषधी, परत ती मुलं 48 तास 20-20 तास काम करता, हजारो लाखो पेशंट येतात, अशी भाषा करायचा। पण आता तिची मेमरी ती डिलीट झालेली आहे, आता तो याच्यावर बोलत नाही। आणि मला तरी असा अंदाज आहे की भविष्यात त्याची ही कॅन्सर, विविध जुने आजार याचा मी इलाज करतो असा व्हिडिओ वगैरे त्याचा येणार नाही। व कुठल्या कुठल्या पेशंटचा इलाज केला, रजिस्टर काढा, फोन लावा, निफाडच्या पेशंटला फोन लावा, आमच्याकडे रजिस्टर असतं। पेशंट व कॅन्सर तज्ञ आणि डॉक्टर व मोठे मोठे जुने आजार मी बरा करतो, दैवी शक्ती आहे। ही त्याची बुद्धी डिलीट झालेली आहे, मेमरी डिलीट, ज्याप्रमाणे मेमरी लॉस त्याप्रमाणे गजनी सारखी त्याची गंमत आहे। तो पेशंट, रुग्ण याबद्दल एक शब्दही बोलत नाही। आणि आजच्या ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला, 21 दिवस उपोषण झालं, त्याच्या आधीपासून 1 महिन्यापासून त्याची बुद्धी भ्रष्ट झालेली, डिलीट झालेली आहे। प्रमाणपत्र देईन, जोधपूरची डिग्री, यांनी आशीर्वाद दिला, त्यांनी आशीर्वाद दिला, वाचा सिद्धी, याच्यावर एक शब्द बोलत नाहीये। आणि पूर्वीचे सर्व व्हिडिओ मी डाउनलोड केलेले आहे। म्हणजे हे संविधान व लोकशाही, संविधानाची पॉवर आहे। ज्या वेळेस एखाद्या क्रांतिकारकाने संविधान हातात घेतलं व लोकशाहीने जर त्याच्यावर कारवाई केली, सर्व जे काही इंस्टा, फेसबुक, यूट्यूब येथे व विविध जे काही समाज माध्यमावर सक्रिय असलेल्या नागरिकांनी मी सांगितलं याच्यावर विचार करावा। कारण की जेव्हा बोगस डॉक्टर वर गुन्हा दाखल झाला तेव्हा व त्याच्या आधीपासून एक व्हिडिओ आलेला आहे, जोही एका हॉटेलमधला होता। भोंदू मुक्तानंद झोपीतून उठला आणि व्हिडिओ बनवला होता। त्याच्यावर खूप आमच्यावर अश्लील भाषेमध्ये शब्द वापरले होते, आम्ही भोंदू बोललो, त्याच्यानंतर आरोप केले वगैरे, पण अश्लील भाषा आम्ही नाही वापरली। भोंदू जो काही ढोंगी साधू होता, ढोंगी भोंदू मुक्तानंद यांनी वापरलेली आहे। आणि यामुळं गुन्हा दाखल झाल्यावर त्यांनी काही अधिकाऱ्यांशी, पोलीस अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून कलमा वगैरे कमी टाकलेला आहे। पण पुढेही आमचा संघर्ष चालू राहील। संबंधित जे अधिकारी आहे यांच्या विरुद्ध बी आम्ही पोलीस प्राधिकरण मुंबई येथे तक्रार करणार आहोत। जे काही तपास अधिकारी व संबंधित PI गीते व तपास अधिकारी मुंडे यांची आम्ही पोलीस प्राधिकरण मुंबई येथे तक्रार करणार आहोत। त्यांना अजून आमचा अनुभव, लोकशाही काय असते, संविधानिक पदावर असलेल्या अधिकाऱ्यांनी कसं वागावं याचा साक्षात्कार त्यांना होणार आहे। व भोंदू मुक्तानंद व बापू शंकर पाटील मुंगसापूर याची बुद्धी गेलेली आहे। तुम्ही बघा, कॅन्सर, हजारो पेशंट येतात, वाचा सिद्धी, हजारो रुग्ण बरे केले, हे सगळं त्याचं डिलीट झालेली मेमरी, त्याच्यावर तो बोलत नाही। सर्वांना जय शिवराय।